हॅलो, मी किरण. वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छान असे 5 प्रकारचे ब्लाऊज बघणार आहोत. कारण की भरपूर साऱ्या महिला असतात ज्यांना साड्यांची इतकी सारी आवड असते आणि काही महिला किंवा मुली असतात ज्यांना साडी घालणं कधीतरी सणवार असू दे किंवा एखादा कार्यक्रम असू दे तेव्हाच त्या साडी घालतात. आपण कसं आहे ना, साडी कोणाशी घेऊन घालू शकतो, पण ब्लाऊज मात्र आपला परफेक्ट आपल्याच मापाचा हवा असतो. त्यासाठी छान असे आपल्याकडे हे 5 प्रकारचे ब्लाऊज अगदी असलेच पाहिजेत. कारण की आपण ह्याच्यावरती कोणतीही साडी अगदी आवर्जून घालू शकतो आणि आपल्याला आपला ब्लाऊज सुद्धा आपल्या परफेक्ट मापाचा हा छान असा आपल्याला होऊन जातो. तर त्यासाठी आपण हे 5 ब्लाऊज हे आपल्याकडे असायलाच हवेत. कारण की मी तुम्हाला ब्लाऊज सांगते ते जर तुमच्याकडे असले ना, तर तुम्ही कोणतीही साडी त्या ब्लाऊज वरती वेअर करू शकता. तर चला बघूयात ते ब्लाऊज कोणते आहेत. तर नंबर 1 म्हणजे गोल्डन ब्लाऊज. तर गोल्डन ब्लाऊज बघू शकता इतक्या साऱ्या साड्यांवरती जातो. जसं की तुमची सिल्कची साडी असू दे, जॉर्जेट असू दे, कॉटनची असू दे किंवा एखादी पैठणी साडी जरी असली तरी आपला गोल्डन ब्लाऊज हा सगळ्या साड्यांवरती मॅच होणारा असतो. बघू शकता तुम्ही रेड कलर सोबत सुद्धा गोल्डन ब्लाऊज छान दिसतो किंवा तुमच्याकडे ग्रीन कलरची साडी असेल तर त्याच्यावरती सुद्धा गोल्डन कलरचा ब्लाऊज छान दिसतो किंवा तुमच्या कोणत्याही कलरची साडी असेल ना, तर त्याच्यावरती गोल्डन ब्लाऊज हा आवर्जून उठून दिसतो. कारण की त्याच्यावरती जे जरीचं काम केलेलं असतं ते गोल्डन मध्ये केलेलं असतं, त्यामुळे आपला हा गोल्डन ब्लाऊज जो आहे परफेक्टली असा मॅच होऊन जातो. तर सर्वप्रथम म्हणजे तुमच्याकडे अशा पद्धतीचा मॅट फिनिशिंगचा गोल्डन ब्लाऊज हवा, जेणेकरून काय होतं ना, जे अशा गोल्डन कलरचे मॅट फिनिशचे ब्लाऊज असतात ते आपण कॉटनच्या साडीवरती अशा पद्धतीने छान असे वेअर करू शकतो. किंवा आपल्याकडे काठपदराची साडी असेल तर आपण छान असं काठपदराच्या साडीवरती सुद्धा आपण मॅट फिनिशिंगचे असे गोल्डन कलरचे ब्लाऊज आपण इझिली वेअर करू शकतो. तर तुमच्या कलेक्शनमध्ये हे गोल्डन कलरचा छान असा मॅट कलरचा ब्लाऊज हा आवर्जून तुम्ही तुमच्या कलेक्शनमध्ये ठेवा. जर तुमची साडी ही छान अशी फॅन्सी असेल तर तुम्ही छान असा एकदम जो प्रॉपर गोल्डन कलरचा जो ब्लाऊज येतो तो तुम्ही घ्या आणि छान असं त्याच्यावरती तुम्ही छान असे डार्क जी आपले बॉर्डर असते त्याच्यावरती मॅच असं डार्क कलर जे आपण गोल्डन ब्लाऊज वेअर केले तर दिसायला इतके सुंदर आणि अप्रतिम दिसतात. त्यासाठी तुम्ही छान असे सिक्वेन्स वर्क वाले किंवा असे छान असे डिझाईन्स वेगवेगळे असलेले अशा पद्धतीचे छान असे तुम्ही ब्लाऊज सुद्धा वेअर करू शकता. तर बघू शकता हा जो गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे माझा, त्याच्यावरती छान असं बघा छान असे डिझाईन आहे. तर ह्या पद्धतीचे मी अशा पद्धतीने अशा साडीवरती वेअर केलेला आहे, छान असा मॅच झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही छान असं तुम्हाला जर फॅन्सी साडी घालायची असेल तर तुम्ही छान असा डार्क कलरचा छान असा गोल्डन ब्लाऊज तुमच्या कलेक्शनमध्ये ठेवा, जेणेकरून तुम्ही कुठलीही साडी घातलीत ना तर त्याच्यावरती तो अगदी सुंदर असा दिसणार आहे. दुसरा म्हणजे ग्रीन कलरचा ब्लाऊज. तुम्हाला तर माहितीये प्रत्येक महिला असेल किंवा कोणी मुलगी असेल तर तिच्याकडे ग्रीन ब्लाऊज हा असलाच पाहिजे आणि भरपूर साऱ्या महिलांकडे ग्रीन ब्लाऊज हा अगदी असतोच असतो. कारण की तो सगळ्यांच्या कलेक्शनमध्ये असतो आणि सगळ्यांचा फेवरेट सुद्धा असतो. कारण की आजकाल बघू शकता मार्केटमध्ये इतका सारा ग्रीन ब्लाऊज किंवा ग्रीन साडीचा इतका सारा छान असा ट्रेंड चालू आहे. तर तुमच्याकडे छान असा बॉटल ग्रीन कलरचा एखादा ब्लाऊज असलाच पाहिजे. कारण की त्याच्यावरती तुम्ही ऑफ व्हाईट कलरची जरी अशा पद्धतीने साडी वेअर केली तरी इतकी सुंदर आणि अप्रतिम दिसते. तर छान अशी तुम्ही रेड कलरची त्याच्यावरती साडी वेअर केली तरी सुद्धा इतका छान असा उठून दिसतो. त्यासाठी तुम्ही आवर्जून छान असा बॉटल ग्रीन कलरचा एखादा ब्लाऊज तुम्ही नक्की शिवून घ्या आणि तो दिसायला इतका सुंदर दिसतो. तुम्ही एखादा प्लेन अशा पद्धतीने प्लेन सुद्धा ब्लाऊज शिवून घेऊ शकता किंवा जसं माझ्याकडे आहे मी छान असं ग्रीन कलरचा छान असा बघू शकता बॉटल ग्रीन कलरचा छान असा ब्लाऊज शिवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती छान असं गोल्डन कलरचं डिझाईन केलेलं आहे. कारण की कुठल्याही साडीवरती ग्रीन मध्ये तुम्ही बघू शकता गोल्डन कलरची बॉर्डर ही जास्त प्रमाणात आढळते. त्याच्यामुळे छान असं बघा मी मस्तपैकी नॉट्सला सुद्धा डिझाईन केलेलं आहे आणि असे न्यू पॅटर्नचा छान असा ब्लाऊज शिवलेला आहे. तर अशा पद्धतीने तुमच्या कलेक्शनमध्ये सुद्धा ग्रीन कलरचा ब्लाऊज छान आणि तो दिसायला इतका सुंदर दिसतो आणि कोणत्याही साडीवरती अगदी परफेक्टली मॅच होतं. तर अशा पद्धतीच्या साड्यावरती छान असे बॉटल ग्रीनचे तुम्ही ब्लाऊज वेअर करा. हा जो कलरचा ब्लाऊज आहे तुमच्या कलेक्शनमध्ये तुम्ही आवर्जून नक्कीच ठेवा. तर दुसरा म्हणजे तुमच्याकडे एखादी फॅन्सी साडी असेल, तुम्हाला फॅन्सी साडी घालायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही छान असे सिक्वेन्सचे वगैरे ब्लाऊज घेऊ शकता. इतके छान छान मार्केटमध्ये अशा पद्धतीचे ब्लाऊज अवेलेबल आहेत. तशा पद्धतीचे सुद्धा तुम्ही ब्लाऊज घेऊ शकता किंवा एखादा सिंपल ब्लाऊज अशा पद्धतीचा सुद्धा शिवू शकता. जो अशा पद्धतीचे जे ब्लाऊज तुम्ही शिवलात ना तर तुम्हाला कुठल्याही साडीवरती अगदी इझिली तुम्ही वेअर करू शकता. कुठल्याही साडीवरती हे मॅच होतात. तुम्ही अशा ब्लाऊजवरती छान असे मस्टर्ड येलो कलरची साडी सुद्धा वेअर करू शकता किंवा ग्रे कलरची साडी सुद्धा वेअर करू शकता. इतके सुंदर आणि अप्रतिम लुक दिसतो त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीचा ब्लाऊज सुद्धा तुम्ही तुमच्या कलेक्शनमध्ये नक्की ठेवा, जेणेकरून तुम्ही जरी हाऊसवाईफ असाल, तुम्ही साडी घालत असाल तरी सुद्धा तुमच्या कलेक्शनमध्ये अशा प्रकारचा ब्लाऊज ठेवा. इझिली तुम्ही कोणतीही साडी त्याच्यावरती वेअर करू शकता. इव्हन प्लेन आपल्या ज्या प्लेन सिंपल साड्या असतात त्या सुद्धा अशा ब्लाऊजवरती इतक्या सुंदर आणि अप्रतिम दिसतात. त्याच्यामुळे किंवा जर तुम्हाला असं डिझाईनचा ब्लाऊज आवडत नसेल तर तुम्ही एखादा प्लेन सुद्धा ब्लाऊज शिवून घेऊ शकता, ज्याच्यामध्ये तुमचे जे हे
व्हाईट कलर, ऑफ व्हाईट कलरची साडी घातलात किंवा ग्रे कलरची घातलात, मस्टर्ड येलो कलरची साडी घेतलात किंवा कॉटनच्या साड्या सुद्धा अशा ब्लाऊजवरती इतक्या सुंदर आणि अप्रतिम लुक देऊन जातात। तसेच तिसरा म्हणजे ब्लॅक कलर। ब्लॅक कलर तर सगळ्यांच्या आवडीचा असतो, अगदी सगळ्यांना आवडतो आणि सगळ्यांवरती उठून दिसतो ब्लॅक कलर। हल्ली बघू शकता तुम्ही सिल्वर काटाच्या साड्या ज्या इतक्या ट्रेंडिंग मध्ये आहेत, त्याच्यावरती ग्रे कलरच्या साडीवरती ब्लॅक ब्लाऊज सुद्धा इतका सुंदर आणि अप्रतिम दिसतो। त्यामुळे ब्लॅक ब्लाऊज हा तुमच्या कलेक्शन मध्ये आवर्जून असलेला पाहिजे। तर मी माझ्याकडे सुद्धा सिल्वर काटाची साडी आहे, तर त्याच्यावरती मी छान अशा पद्धतीने ब्लॅक कलरचा छान असा ब्लाऊज शिवून घेतलेला आहे। तो इतका अप्रतिम दिसतो आणि इतका सुंदर लुक देतो। तर मला असं वाटतं की तुमच्याकडे सुद्धा ब्लॅक ब्लाऊज असला पाहिजे। अगदी तुम्ही इझिली अशा पद्धतीच्या ज्या सिल्वर काटाच्या साड्या आहेत किंवा ग्रे कलरची साडी आहे त्याच्यावरती तुम्ही अशा पद्धतीने वेअर करू शकता आणि ते दिसायला इतके सुंदर आणि अप्रतिम दिसतात। त्याच्यामुळे ब्लॅक कलरचा ब्लाऊज हा तुमच्या कलेक्शन मध्ये अगदी हवाच हवा। तसेच तुमच्याकडे छान अशी पार्टीवेअर साडी घालायचा विचार असेल तर तुम्ही छान असे ब्लॅक कलरचे सिक्वेन्सचे ब्लाऊज सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्हाला एखादी ट्रेडिशनल साडी घालायची आहे, एखादा छान असा कार्यक्रम आहे किंवा एखादा सण आहे जसं की मकर संक्रांती आहे, तर तेव्हा तुम्ही छान अशा पद्धतीचे सुद्धा ब्लॅक कलरचा ब्लाऊज छान असा जो बघू शकता। आजकाल असं मार्केटमध्ये भरपूर सारे ब्लाऊज आहेत, अशा पद्धतीचा एखादा ब्लाऊज सुद्धा तुम्ही घेऊन ठेवू शकता जे इतके सुंदर आणि अप्रतिम लुक देतात। हा जो आहे तो वेल्वेटचा ब्लाऊज आहे जो इझिली कुठल्याही साडीवरती खूप छान असा दिसून येतो आणि हल्ली बघू शकता मार्केटमध्ये गोल्डन कलरच्या बॉर्डर्सच्या इतक्या साऱ्या छान छान ब्लॅक कलरच्या साडीज अवेलेबल आहेत। त्याच्यावरती अशा पद्धतीचा ब्लाऊज वेअर केलात ना तर खरंच इतका अप्रतिम आणि सुंदर दिसतो। छान असं मी याला नेटचे हात लावून घेतलेले आहेत, ते दिसायला सुद्धा इतके छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात। ब्लाऊज छान असा मार्केटमधून विकत घेतलेला होता, इतका सुंदर आणि अप्रतिम लुक देतो ना साडीवरती। तर अशा पद्धतीचा एखादा तुम्ही ब्लाऊज तुमच्या कलेक्शन मध्ये ठेवा जो दिसायला इतका सुंदर दिसतो आणि घातल्यावर सुद्धा त्याच्यामध्ये लुक जो आहे तो आपला इतका छान आणि खुलून दिसतो। तसेच चौथा म्हणजे रेड कलरचा ब्लाऊज सुद्धा सगळ्यांच्या कलेक्शन मध्ये असतो। अगदी तुमच्या कलेक्शन मध्ये नसेल तर तुम्ही आजच तुम्ही छान असा एखादा ब्लाऊज छान असा शिवून घ्या। छान असं काठपदराच्या साडीवरती सुद्धा रेड कलरचा ब्लाऊज इतका छान दिसतो किंवा तुम्ही येलो कलरची साडी वेअर करताय किंवा ग्रीन कलरची साडी वेअर करताय तर त्याच्यावरती रेड कलरचा ब्लाऊज हा अप्रतिम दिसतो किंवा तुम्ही रेड आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन सुद्धा बघू शकता, इतकं छान इतकं सुंदर दिसतं ना। तुम्ही बघू शकता रेड आणि ब्लॅकचं कलरचं किंवा तुम्ही रेड कलरचं ब्लाऊज घालून ब्लॅक कलरची साडी त्याच्यावर वेअर केली किंवा त्याच्या अपोजिट जरी केलं तरी त्याच्यामध्ये तुमचा लुक हा अगदी अप्रतिम दिसतो। तर तुम्ही तुमच्याकडे छान असं रेड कलरचा ब्लाऊज हे आवर्जून ठेवा। वेल्वेट मध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता किंवा सिक्वेन्स मध्ये सुद्धा अशा पद्धतीचा ब्लाऊज घेऊ शकता। तसेच एखादा छान असं तुम्ही बघू शकता आजकाल मार्केटमध्ये इतके छान छान आरी वर्क केलेले वगैरे ब्लाऊज मिळतात, अशा पद्धतीचा सुद्धा एखादा तुम्ही ब्लाऊज घेऊन ठेवा। कारण की एखादा सण समारंभ असेल किंवा मोठा कुठे कार्यक्रम असेल तर अशा पद्धतीचे ब्लाऊज घालण्यामध्ये किंवा घरातलं लग्न असेल तर घालायला इतके छान असे आणि तुम्हाला रेड कलर मध्ये इतक्या साऱ्या व्हरायटीज मिळतात ना आणि तुम्हाला कुठलीही साडी त्याच्यावरती परफेक्टली मॅच होते। तर माझ्याकडे अशा पद्धतीचा रेड कलरचा ब्लाऊज आहे आणि तो मी ग्रीन कलर साडीवरती छान असा वेअर करते आणि त्याच्यामध्ये इतका सुंदर असा लुक दिसतो, बघू शकता इतका छान आणि इतका अप्रतिम लुक दिसतो त्याच्यामध्ये। तर मला तर खूपच आवडतं। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा छान असा रेड कलरचा ब्लाऊज तुमच्या कलेक्शन मध्ये ठेवू शकता। जसं तुम्ही छान असा रेड कलरचा प्लेन ब्लाऊज सुद्धा छान तुमच्या कलेक्शन मध्ये ठेवू शकता, कारण की तुम्ही अशा फ्लोरल प्रिंटच्या साड्या वगैरे घालत असेल तर अशा पद्धतीचा सिंपल जो ब्लाऊज आहे तो घातला ना इतका सुंदर आणि अप्रतिम लुक दिसतो। त्याच्यामध्ये आपला लुक जो आहे तो छान असा उठून दिसतो। तर हे झाले छान असे 5 प्रकारचे ब्लाऊज। हे कलेक्शन जे आहे हे तसेच पाचवा म्हणजे ब्रॉकेड ब्लाऊज। हे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये येतात, वेगवेगळ्या प्रिंट मध्ये येतात, त्याच्यामध्ये प्रिंटेड मध्ये छान असे कलरफुल येतात किंवा फ्लोरल प्रिंट मध्ये सुद्धा येतात। त्याच्यामध्ये सगळे कलर्स असल्यामुळे आपण कोणतीही साडी त्याच्यावरती अगदी इझिली घालू शकतो आणि ते दिसायला सुद्धा इतके सुंदर दिसतात। असा सुद्धा एक ब्लाऊज नक्कीच हवा। ब्लाऊजचं कलेक्शन आहे हे आवर्जून आपल्याकडे असायलाच हवं। ह्याच्यामध्ये आपण कुठलीही साडी इझिली आणि छान अशा पद्धतीने वेअर करू शकतो आणि आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही। त्याच्यामुळे हे 5 ब्लाऊजचं कलेक्शन हे आवर्जून तुमच्याकडे ठेवा। तसंच अजून एक मी तुम्हाला छान अशी टिप्स देणार आहे। जर तुमच्याकडे पिंक कलरचा ब्लाऊज जरी तुमच्या कलेक्शन मध्ये ठेवला तुम्ही तर ते पण बेस्टच आहे, कारण की आजकाल बघू शकता कॉन्ट्रास्ट कलर हे तुम्हाला पिंक कलरचा इतका सारा मार्केटमध्ये पाहायला मिळतो। तर अशा पद्धतीने छान असा एक तुम्ही तर बघू शकतो पिंक कलरचा इतका छान असा कॉन्ट्रास्ट कलर सगळ्या भरपूर साऱ्या साड्यांमध्ये हल्ली मिळत आहे। तर अशा पद्धतीचा छान एखादा आरी वर्क ब्लाऊज सुद्धा करून घेऊ शकता, जो ह्याच्यावरती कसं सगळे कलरफुल आरी वर्क केलेला आहे। त्याच्यामुळे हा ब्लाऊज जो आहे तो कुठल्याही साडीवर आपण वेअर करू शकतो। आणि अशा पद्धतीचा प्लेन पिंक कलरचा ब्लाऊज सुद्धा आपण छान असा शिवून घेऊ शकतो, कारण की अशा कलरफुल साड्यांवरती सुद्धा पिंक कलरचा ब्लाऊज सुद्धा इतका सुंदर आणि अप्रतिम लुक देतो।
त्यामुळे छान असं पिंक कलरचा एखादा सिंपल असा ब्लाऊज सुद्धा तुम्ही शिवून घेऊ शकता। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा। तसंच भेटूया अजून नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या।